दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपल्याशी खरोखर मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आलेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगनरावजी भुजबळ। भुजबळ साहेब, या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। आज आपण अनेक कार्यक्रमांमधून राज्याच्या विविध भागात हिंडत असूनही आमच्या कार्यक्रमासाठी अल्फा मराठी वाहिनीकडे आलात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। मी सुरुवातीलाच आपले आभार मानतो। आपण आजच्या या दिलखुलास गप्पांची सुरुवात करताना तुमचं राजकारणातलं जे रूप इतर वेळी लोकांसमोर असतं, त्याचबरोबर तुमचं व्यक्तिगत आयुष्य, तुमच्या मनातले भावनांचे हिंदोळे आणि आजपर्यंतच्या आयुष्यामधले अनेक महत्त्वाचे टप्पे, या सगळ्यांच्या विषयी आपण आज या मोजक्या वेळेमध्ये, मर्यादित वेळेमध्ये बोलणार आहोत। सुरुवात करताना नेहमीप्रमाणे पूर्वीपासून सुरुवात करायच्या ऐवजी आज पहिल्यांदाच मी सध्याच्या स्थितीविषयी राज्यातल्या काही प्रश्न आपल्याला विचारणार आहे। आत्ता सध्याचा जो एक विषय सगळ्यांना डोळ्यासमोर दिसतो आहे तो म्हणजे चित्रपट तारा सलमान खान। या सलमान खानच्या विषयी राज्य सरकारचं धोरण किंवा पोलिसांचं धोरण हे सर्वसामान्य माणसापेक्षा किंवा सर्वसामान्य माणसाने केलेल्या गुन्ह्यापेक्षा थोडं जास्तच कडक आहे असं म्हटलं जातं। हे कितपत खरं आहे असं आपल्याला वाटतं? असं की सलमान खान हा काही माझा दुश्मन नाही, किंबहुना त्याची माझी चांगली ओळख आहे आणि कार्यक्रमांमध्ये आम्ही दोघे एकमेकाला भेटलेलो आहोत। परंतु सलमान खाननं हा जो अपघात केला त्याच्या अगोदरपासूनच सलमान खानच्या विषयी वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या बातम्या सतत येत राहिलेल्या आहेत। कुठे पत्रकारांना मारहाण करणं, धक्काबुक्की करणं, कुठे त्या ऐश्वर्या खानच्या बाबतीमधल्या काही गोष्टी छापून येत होत्या आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये तसासुद्धा राग होताच। आणि तो यावेळेला मात्र त्याने दारू पिऊन त्याने ॲक्सिडेंट केल्यानंतर तो पोलीस स्टेशनला जाण्याऐवजी तो घरी निघून गेला आणि नंतर बऱ्याच वेळानं तो पोलिसांच्या हाती लागला आणि ताबडतोबच तो बेल घेऊन घरी जाण्यामध्ये यशस्वी झाला। या सगळ्यांचा राग जो होता लोकांच्या मनामध्ये खास होता आणि त्याच्यामुळं आपण पाहिलं की सर्व प्रसिद्धी माध्यमाने ही गोष्ट फार मोठ्या प्रमाणावर उचलून धरली की हा माणूस फार मोठा आहे म्हणून याला ₹950 जामिनावर सोडलं का? आणि मलाही स्वतःला असं वाटलं की ठीक आहे, कायद्यात जरी काही असलं तरी थोडंसं थांबवून धरलं असतं, त्याला कळलं असतं की त्याची चूक झालेली आहे, त्याला पश्चाताप होऊ द्यायला हवा होता। याऐवजी त्याला ताबडतोब येऊन थोडंसं शाही पद्धतीनं सोडल्यासारखं झालं आहे की काय। आणि म्हणून मी त्या कायद्याच्या खोलामध्ये गेलो आणि मग कायद्याचा केस जेव्हा पाडला तेव्हा असं लक्षात आलं की 304A हा जो सेक्शन लावला जातो तो हिंदुस्थानच्या सगळ्याच अपघातांमध्ये लावला जातो, किंबहुना वांद्र्यालाच नंतर झालेला अपघात की ज्याच्यामध्ये एका माणसाचा मृत्यू झाला त्याला सुद्धा तोच सेक्शन लावण्यात आलं, तेच कलम लावलं। भुजबळ साहेब, या सगळ्या प्रकारामध्ये सर्वसामान्य माणसांनी जर असा अपघात केला किंवा ज्यांनी असे अपघात केले असतील त्याच्यापेक्षा सुद्धा ही ट्रीटमेंट किंवा या केसची ही हाताळणी ही थोडी जास्त हार्श किंवा जास्त कठीण प्रकारची होती असं आपल्याला वाटत नाही का? याबरोबर ह्या गोष्टीसुद्धा आवश्यकता आहे की 304A जो आहे त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट होण्याची आवश्यकता आहे। एक माणूस दारू न पिता गाडी व्यवस्थित चालवतो आहे, सिग्नल मिळालेला आहे आणि मध्येच कोणतरी चुकून आला आणि ॲक्सिडेंट झाला, हा एक प्रकारचा ॲक्सिडेंट म्हणूया आपण, किंवा गाडीचे ब्रेक फेल झाले ॲक्सिडेंट झाला, तो सुद्धा आपण हा एक प्रकारच्या ॲक्सिडेंटमध्ये आपण तो टाकू। परंतु रेड सिग्नल, लाल सिग्नल मिळालेला आहे तरी गाडी चालवलेली आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे। दारू पिलेला आहे, बेफाट गाडी चालवलेली आहे, कुठेतरी घुसलेला आहे, गाडीवरचा स्वतःचा कंट्रोल नाही आहे आणि ॲक्सिडेंट झाला। मला असं वाटतं हे दोन ॲक्सिडेंट वेगवेगळे आहेत। एकामध्ये त्या ड्रायव्हरची चूक नाही आहे, दुसऱ्यामध्ये ड्रायव्हरची चूक आहे। पण भुजबळ साहेब आणि म्हणून त्यासाठी त्याला जास्त शिक्षा होईल, जेलमध्ये राहील, अशा प्रकारची अमेंडमेंट 304A मध्ये करणं आवश्यक आहे। तर ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत 304चा आसरा घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की यापुढे साऱ्या देशामध्येच ह्या कायद्यामध्ये जो बदल आवश्यक आहे की ज्याच्यामुळे अशा दारू पिऊन जे लोक गाड्या चालवतात आणि लोकांना इजा पोचवतात त्यांच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करण्याचं धोरण आणि कायदा अंमलात आणणं गरजेचं आहे। मला असं वाटतं सध्या 304A याच्यामुळे त्याची पूर्तता होत नाही। तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही 3 वर्ष या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहात। तुमच्या कारकिर्दीमध्ये बरेच काही धाडसी निर्णय घेतले गेले, पोलीस खात्याने बरेच काही धाडसी ॲक्शनही केली आणि त्याचा उपयोग किंवा परिणाम दिसू लागलेला आहे। काही उदाहरणं सांगायची झाली तर भरत शहाच्या विरुद्धची ॲक्शन
की याच्या संपूर्ण या प्रकारामध्ये एक गुन्हेगारी जगत आणि चित्रपट जगत यांच्यामधले संबंध, त्याची पडताळणी ही होत गेली. अगदी अलीकडच्या काळामध्ये आत्ता काही काळापूर्वीच घडलेली एक गोष्ट पुन्हा एकदा तुमच्या कारकिर्दीमधली सांगावी लागेल. ती म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वक्तव्य आणि त्याच्यावर राज्य सरकारने किंवा पोलिसांनी स्वतः दाखल केलेला गुन्हा. असाच प्रकार काही दिवसापूर्वी घडला होता. त्याच प्रकाराची पुनरावृत्ती होणार असं म्हणायचं का? हे बघा, तुमचा तो एक तर तुम्ही म्हणालात, मी तुम्हाला म्हणजे धन्यवाद देतो, तुम्ही ते कबूल केलात की आम्ही हे काही निर्णय घेतले. हे खरं आहे. भरत शहाला इतर कोणी अटक करू शकलं नसतं. किंबहुना नारायण राणे त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्री असताना मी चौकशीचे आदेश दिले होते. मग चौकशीचे आदेश तिथेच थांबले. अटक का नाही झाली मग त्याला? आणि ते जर असते तर सलमान खानला पण अटक झाली नसती, लक्षात ठेवा. आज जरी ते सलमान खानच्या विरोधात बोलत असले तरी संजय दत्तला टाळा म्हणून त्यांनी सोडवलं. आणि हे भरत शाह असो, सलमान खान असो, याची माझीसुद्धा मैत्रीचे संबंध आहेत. परंतु जिथे कायदा आहे तिथे मी असं समजतो की कायद्यापुढे सगळे सारखे आहेत. तो मित्र आहे, लहान आहे, मोठा आहे, श्रीमंत आहे, लहान कार्यकर्ता आहे की बाळासाहेब ठाकरेसारखा मोठा कार्यकर्ता आहे, तो माझ्या पुढे प्रश्न येत नाही. ते जर कायद्याच्या चौकटीत त्यांनी जर गुन्हा केला असेल तर त्याप्रमाणे त्यांना फेस करायला पाहिजे, त्यांनी तोंड द्यायला पाहिजे, कोर्टामध्ये जाऊन आपली सफाई द्यायला पाहिजे. मागेसुद्धा आम्ही त्यांना पोलिसांनी पकडून कोर्टात उभं केलं. कोर्टाने दुर्दैवाने त्यांना ताबडतोब सोडलं. आणि ते सोडल्यानंतर आम्ही जे हायकोर्टात गेलो तर हायकोर्टाने त्या खालच्या कोर्टावर ताशेरे सोडलेले आहेत की तुम्ही असं सोडू शकत नाही त्यांची केस चालवल्याशिवाय. अजूनही ते हायकोर्टात केस आहेत. आता आजची जी गोष्ट आहे, आज त्यांच्या विरोधाची केस नोंदवण्यात आलेली आहे, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पोलीस चौकशी करतील. मागची सुद्धा केस अशीच होती. या प्रकारच्या केसमध्ये पोलीस केस रजिस्टर करतात, पूर्ण चौकशी करतात, कागदपत्र तयार करतात आणि केस जर टाकायची असेल 153A तर त्याच्यासाठी त्याचा सरकारची आवश्यकता असते कायद्यानं, म्हणून सरकारकडे पाठवतात. सरकार फक्त त्याला परवानगी द्यायची की नाही एवढं ठरवतं. मागच्या केसमध्ये मी पोलिसांना आवश्यकता वाटली, कायद्याच्या चौकटीमध्ये बसतंय म्हणून त्यांनी सांगितलं, मी ताबडतोब परवानगी दिली. आणि आज सुद्धा मी तुम्हाला हेच सांगतोय की कायद्याच्या दृष्टीनं ते चुकीचं आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्याच्यानंतर ते कागदपत्र माझ्याकडे पाठवतील, मी सुद्धा ते आमच्या कायदा खात्याकडून तपासून पाहीन आणि तुम्हाला एक निश्चित सांगतो की याच्यामध्ये कुठेही उजवं डावं करणार नाही. जर कायद्याच्या कसोटीला ती केस उतरत असेल तर होय, त्यांच्यावर चार्जशीट दाखल करून त्यांना कोर्टापुढे नेण्याचं काम करू. आणि जर ते कायद्याच्या परिभाषित जर ते बरोबर बसत नसेल तर मात्र त्याचा वेगळा विचार करावा लागेल. अशा वेळा केवळ ते शिवसेनेचे आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार नाही. मी त्यांच्यावर संविधान शिवसेनेचे किंवा विरोधी पक्षाचे आहेत म्हणून कारवाई करत नाही कधी. किंबहुना मी विरोधी पक्ष नेता म्हणून होतो, त्यांनी मला जीवानिशी मारण्याचं काम केलं. मी असले धंदा करत नाही. मी पर्सनली कुणाच्याही सगळे जे आहेत नेते शिवसेना BJPचे आज सत्ता आल्यापासून त्यांच्या कुठच्याही वैयक्तिक गोष्टीमध्ये त्यांनी केलेल्या बाकीच्या भानगडींमध्ये किंवा काय कुठेही आम्ही लक्ष दिलं नाही. कुठेही सांगितलं नाही की काम बंद करायला पाहिजे किंवा याच्यावर कारवाई करायला पाहिजे. परंतु ज्या वेळेला तुम्ही कायदा हातात घेऊन जर ओपनली जर जगाच्या समोर काही बोलत असाल आणि ते चुकीचं जगाच्या दृष्टीने वाटत असेल आणि कायद्याच्या दृष्टीने, तर मला असं वाटतं मला करायला पाहिजे. आणि मग जे ते बोलतात त्यांची सुद्धा ती हिंमत पाहिजे की कोर्टामध्ये जाऊन सांगायचं होय मी असं बोललो, मी असं करणार आहे. म्हणजे इतरांनी आत्मघातकी पथकं निर्माण करायची आणि प्राणाचं बलिदान द्यायला तयार व्हायचं आणि यांनी मात्र कोर्टात जायला सुद्धा घाबरायचं. भुजबळ साहेब, आत्तापर्यंत जे काही बघण्यात आलेलं आहे त्यावेळेला अशा प्रकारच्या विधानांनंतर त्याचा फायदा शिवसेनेलाच झालेला आहे. जरी कायदा आणि सुव्यवस्थेची ॲक्शन घेतली गेली तरी सुद्धा यावेळेस सुद्धा माध्यमांमध्ये असा एक विचार पसरलेला होता की तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत असं होतं की अशा प्रकारच्या विधानावर ताबडतोब खटला दाखल करू नये. मुख्यमंत्र्यांच्या आणि तुमच्या बोलण्यामधून काही हा खटला दाखल करायचा निर्णय झाला का? समीरन, हा वर्तमानपत्रात मी सुद्धा वाचलं आहे की भुजबळांनी सांगितलेलं नाही, यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं. असं आहे की मी त्याच्यामध्ये जास्त खोलात जाऊ इच्छित नाही. पोलिसांनी केस नोंदलेली आहे आणि गृहमंत्री म्हणून ती माझी पूर्ण जबाबदारी आहे. भुजबळ साहेबांच्या याच्या आधीच्याही अनेक निर्णयांबद्दल, त्यांच्या राजकारणातल्या वेगवेगळ्या अंकांबद्दल आणि व्यक्तिगत विचारांबद्दल
इतक्याच आक्रमक आणि तडफदार पद्धतीनं आपल्याला ते याच्या पुढच्या भागातही काही सांगणार आहेत. पण त्याच्या आधी घेऊयात, आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगनरावजी भुजबळ. 1990च्या जवळपासच्या काळामध्ये ज्यावेळेला शिवसेनेबरोबरचे जुने संबंध तोडून तुम्ही काँग्रेसमध्ये आलात, मला वाटतं आज इतक्या वर्षांनंतर या सगळ्या घटनांकडे बघताना तुमच्या मनामध्ये काही वेगळे विचार किंवा त्या जुन्या आठवणी येण्याची शक्यता आहे आत्ता हा विषय काढल्यानंतर. मला एक सांगू शकाल तुम्ही की 90 साली शिवसेना सोडताना तुमच्या मनात भावना काय होती? भावना हीच होती, शिवसेना सोडायची. अर्थात ज्या शिवसेनेमध्ये 25 वर्ष आपण घालवली आणि शिवसेना मोठी करण्यासाठी आपण जे काही या खस्ता खाल्ल्या, त्रास भोगला, ती शिवसेना सोडताना काही फार बरं वाटत होतं अशातला भाग नाही. ज्या ठिकाणी आपण राहतो ते घरसुद्धा 5 वर्षांनी सोडायचं म्हटलं तरी आपल्या मनामध्ये दुःख होतं. परंतु ज्यावेळेला असं वाटलं की इथं आता काम करणं आपल्याला शक्य होणार नाही, की आपल्याला जे पाहिजे आहे, विशेषतः मी मंडल आयोगाच्या विषयावर वर्षभर तिथं जो अंतर्गत जे युद्ध चालू होतं, गृहयुद्ध म्हणा किंवा काही म्हणा त्याला म्हणायचं, पक्षामध्ये अंतर्गत युद्ध, ते सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं की हे सगळं वेगळ्या बाजूने चाललेलं आहे. आणि हिंदुत्वाच्या बाबतीत सुद्धा जे हिंदुत्व त्यावेळा अगोदर त्यांनी सांगण्यात आलं होतं की हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व, देशावर प्रेम करणारा माणूस, ते म्हणजे हिंदुत्व. त्याच्या अगोदर मराठी माणसांचा विषय त्यांनी घेतला. ज्यावेळेला मी शिवसेनेमध्ये गेलो, तो VJTI कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला असताना पहिली जी मीटिंग झाली, त्या पहिल्या मीटिंगलाच मी माझ्या कॉलेजच्या मुलांना बरोबर घेऊन गेलो होतो, सवंगड्यांना घेऊन गेलो होतो. आणि त्यावेळेला मराठी म्हणजे मग तो हिंदू असेल, मुसलमान असेल, दलित असेल, कुणी असेल, मराठी या मातीत जन्माला आलेला आहे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे, त्या मराठी भाषेला मानसन्मान मिळाला पाहिजे, उद्योगधंद्यामध्ये त्याला प्राधान्यानं सगळी मदत मिळाली पाहिजे, हा सगळा हेतू होता. त्यामुळे तो सगळ्यांनाच आकर्षित करणारा असा मुद्दा होता आणि म्हणून आम्ही सगळे गेलेलो होतो. काही दिवस त्या पद्धतीने काम झालं सुद्धा. मराठी लोकांना नोकऱ्या मिळण्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे काही आपण पाहतो, शिवसेनेचं ते काम आहे, तुम्हाला मला मान्य करायलाच पाहिजे. नंतर हिंदुत्वाचा सुद्धा मुद्दा जो आहे काही दिवस ठीक वाटला, पण नंतर सगळ्याच मुसलमानांना शिव्या, दलितांना शिव्या, शीख समुदायांना शिव्या, त्याच्यानंतर मंडलच्या माध्यमातून ओबीसीला सुद्धा विरोध. मग विचार पडला की मग हिंदुत्व हे कुणाचं, जर याच्यामध्ये दलित नाहीत, मुसलमान आणि शीख वगैरे हे तर नाहीतच नाहीत, ओबीसी सुद्धा नाहीत, मग हिंदुत्व कुणाचं आणि कुणासाठी हे सगळं चाललेलं आहे. आणि मग असं वाटलं की हे काही फार दिवस काही आपल्याला बरोबर मला काही चालवणं काही ठीक वाटत नाही आणि याच्या म्हणजे काही आपलं कन्स्ट्रक्टिव्ह करायला पाहिजे, लोकांसाठी करायला पाहिजे, ते काही खास होतं असं काही मला वाटलं नाही. आणि म्हणून मी शिवसेना त्यावेळेला सोडली. सोडत असताना ती कल्पना, ते तो एक प्रकारचं ते एक महाभारतच होतं. ते माझा पिच्छा करणं काय आणि काय खास बदला घेण्यासाठी, मारण्यासाठी अमुक टोळी तमुक टोळी, नाही, ते सगळं तुम्हाला कल्पना आहे. या नंतरच्या भागाविषयी आपण थोडंसं बाजूला ते ठेवूयात आणि बोलूयात. मला फक्त एका गोष्टीतल्या तुमच्या मनातल्या आंदोलनाविषयी विचारायचं आहे की एक व्यक्ती असते, एक पक्ष असतो, त्याचं नेतृत्व मानून आपण इतके दिवस काम करत असतो. हा ट्रान्सफॉर्मेशनचा पिरियड जो असतो, क्षणार्धात आपली आयुष्यातली ध्येय, आपल्या पक्षावरच्या आणि व्यक्तीवरच्या निष्ठा बदलणं आणि एक वेगळीच कास, वेगळीच वाट धरून चालणं, या मधल्या काळामध्ये तुमच्या मनाची अवस्था हे सगळं बदलण्याकरता हा वेळ तुम्हाला तेवढा मिळाला असं वाटतं स्वतःला? मी जवळजवळ 7-8 महिने त्याच्यावर विचार केला. असं काही ताबडतोब काही एक दिवसात गेलो नाही. सर्वसाधारणपणे त्यावेळेला मी मुंबईचा दुसऱ्यांदा महापौर होतो आणि माझा तो शेवटचा किंवा शेवटच्या 2 महिन्यातली ती गोष्ट असेल. आणि VP सिंग प्रधानमंत्री होते आणि त्यांनी मंडल आयोगाचं स्वागत करून मंडल आयोग अंमलात आणू असं जाहीर केलं, ॲक्सेप्ट केला. त्याचं मी मुंबईवरून महापौर असताना स्वागत केलं की हा निर्णय स्वागतार्ह आहे. आणि तिथेच परत ठिणगी पडली पक्षांतर्गत की नाही, हे कशासाठी चाललं, हे काय चाललेलं आहे. आणि मग ते हळूहळू ते सगळं ते वाढतच गेलं. मी त्याच्याबद्दल आपल्यामध्ये आणि मला असं म्हणायचं असं आहे की तुम्हाला असं वाटत नाही
मी आज 12 वर्ष झाली शिवसेना सोडली. परत परत तुमच्यासारखे लोक मला हाच प्रश्न विचारतात. पण मी 2.5-3 वर्षापूर्वी काँग्रेससुद्धा सोडली. मला कधी विचारलंच नाही कोणी तुम्ही काँग्रेस का सोडलीत म्हणून. आणि माझ्यापेक्षा अरे जॉर्ज फर्नांडिसने 15-15 पक्ष सोडलेले आहेत. कधी तुम्ही त्यांना कोणी विचारत नाही. पण मी एक शिवसेना सोडली ते आता 12 वर्ष झाली. तरी त्या जखमा एक बाळासाहेब ठाकरे विसरू शकत नाही हे मी मान्य करतो. पण तुम्ही सुद्धा विसरू शकत नाही. त्याचं कारण भुजबळ साहेब असं आहे की तुम्ही एक संधी सोडत नाही शिवसेनेला झोडण्याची किंवा शिवसेनेकडनं कुठलीही गोष्ट झाली जणू काही नवीन पक्षांनी म्हणजे त्यावेळेला काँग्रेसमध्ये आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हाला फक्त शिवसेनेशी लढण्याकरताच फोरफ्रंटला ठेवलंय की काय असं वाटावं आणि तुम्ही असे एकटे लढत असता अतिशय प्रत्येक चुकीची वेळेला. गोष्ट आहे. मी शिवसेना इतका बीजेपी बरोबर सुद्धा लढत असतो. याचं कारण असं आहे की शिवसेना बीजेपी आज राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि मी सत्तेवर आहे, सत्ताधारी पक्ष आहे. म्हणजे लढाई दोघांचीच आहे. आणि ती 3 वर्षापूर्वी मी विरोधी पक्ष नेता होतो आणि शिवसेना बीजेपी सरकारात होते म्हणून त्यांच्या विरुद्ध आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून मी त्यांच्या विरुद्धच बोलणार. पण भुजबळ साहेब आणि त्यावेळेला म्हणून सुद्धा तुम्हाला बाकीचा मला सांगा कुठला पक्ष असा आहे की त्याच्या विरुद्ध मी बोलू. त्यावेळेला शिवसेना सोडताना तुम्हाला काँग्रेसपेक्षा सुद्धा तुमचे विचार त्यावेळेचे लक्षात घेतले तर भाजप अधिक जवळचा वाटायला हवा होता. नाही, भाजपाचा विरोध होता ना. भाजपाने तरी कुठे त्याचा फार फोर्सफुली त्याला पाठिंबा दिला. भाजपाचे तर ते निदान शिवसेना बोलते त्याप्रमाणे चालते असं समजूया. यांचं तर एक बोलणार आणि दुसरंच काहीतरी करणार. त्या दृष्टीनं शरद पवार जे आहेत की जे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये काही देशामध्ये प्रत्येक बाबतीत त्यांनी काम केलेलं आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत काम केलेलं आहे, सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत काम केलं आहे, उद्योगधंदे आणण्याच्या बाबतीत काम केलेलं आहे, उत्तम ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून त्यांनी काम चांगलं कौशल्य दाखवलेलं आहे. आणि अशा माणसांच्या बरोबर गेल्यामुळे काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह होईल आणि त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यासाठी आपल्याला मदत होईल. आणि मला आनंद वाटतो की मी गेल्यानंतर ताबडतोब 2 गोष्टी झाल्या. पहिलं म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की ज्यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी राज्यात सुरू केली आणि 27% नाही तर 30% आरक्षण मागासवर्गीयांना देऊन केवळ सत्तेत शिक्षणात आणि नोकरीत नाही तर सत्तेत सुद्धा दिलं. महानगरपालिका जिल्हा परिषदात दिलं. मला असं वाटतं मी अचिव्हमेंट आहे आमची. भुजबळ साहेब मी या विषयाकडे मी येणार आहे. शिवसेना सोडली नसती तर हे झालं नसतं, लक्षात ठेवा. पण तुम्ही शिवसेना सोडली नसती तर तुम्ही मनोहर जोशींच्या ऐवजी मुख्यमंत्री झाला असतात हेही तितकंच खरं आहे. ठीक आहे, मुख्यमंत्री कितीतरी येतात आणि जातात. पण छगन भुजबळ लक्षात राहील की होय छगन भुजबळ आला, त्याने मंडल आयोगासाठी हट्ट धरला आणि आज या 52% म्हणजे जवळजवळ 5.5 कोटी जे महाराष्ट्रातील लोकसंख्या आहे त्यांना आज हे सगळे अधिकार मिळालेले आहेत. ते माझं खरं मला असं वाटतं त्याची माझी मिळकत आहे. बाकी मुख्यमंत्री काय, मुख्यमंत्री येतात जातात, कोण हॉटेलं बांधतंय, कोण आणखी रिसॉर्ट बांधतं. मी बांधतोय ते लोकांसाठी काहीतरी काम करण्यासाठी प्रत्येकाचं घर बांधतोय. भुजबळ साहेब तुमच्या या शिवसेनेतनं इकडे येण्याच्या वाटचालीबद्दल आणि त्यातल्या मला थोड्याशा एका वेगळ्या मानसिकतेबद्दलही बोलायचं आहे. काँग्रेसमध्ये येताना आणि काँग्रेसमध्ये आल्यानंतर उपमुख्यमंत्री व्हायच्या मधल्या काळामधल्या या सगळ्या गोष्टींविषयी आपण बोलणार आहोत. पण त्याच्या आधी आपण घेऊयात आज आपल्याशी बोलण्यासाठी आलेत या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगनरावजी भुजबळ. भुजबळ साहेब तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच टप्प्यांविषयी आपण बोलतो आहोत. त्यातले महत्त्वाचे भाग तुम्ही आम्हाला सांगताही आहात. एक फार प्रश्न असा पडलेला आहे मनामध्ये की ज्या काळात शिवसेनेत तुम्ही होतात त्या काळामध्ये शिवसेनेतली अगदी तरुण पिढी जी लहानपणापासून मोठी होताना तुम्ही बघितलीत, जी अक्षरशः तुमचं बोट धरून त्यावेळेला चालत असे किंवा तुमच्या आजूबाजूला बागडत असे, खेळत असे, ज्यांना तुम्ही धडे दिलेत, अशा पिढीच्या विरुद्ध जेव्हा एखादं राजकीय स्वरूप, एखादा स्टँड घेऊन तुम्हाला उभं राहायला लागलं, उदाहरण द्यायचं झालं तर राज ठाकरे, शीला केणी यांच्या पतींच्या मृत्यूचं प्रकरण तुम्ही विरोधी पक्षनेता असताना काढलं. ती सगळी आगपाखड राज ठाकरे यांच्या विरुद्ध होती आणि ही व्यक्ती अशी होती की या व्यक्तीला तुम्ही स्वतः लहानपणापासून मोठं होताना बघितलेलं होतं. या सगळ्या भावनिक आंदोलनाबद्दल काय सांगाल? त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? हे खरं आहे की इतिहास आहे तसा. परंतु ज्यावेळेला मी विरोधी पक्ष नेता म्हणून मी त्या खुर्चीत बसलो आहे, माझं काम आहे की जर सत्ताधाऱ्यांकडून काही चुकलं असेल किंवा एखाद्या महिलेवर किंवा तिच्या नवऱ्यावर अन्याय झाला असेल आणि तिने त्याची तक्रार केली असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं हे माझं काम होतं. त्या भूमिकेत मी होतो, विरोधी पक्ष नेताच होतो. मी विरोधी पक्ष नेता नसतो तर कदाचित मी काही गप्प बसलो असतो. पण मला विरोधी पक्ष नेता काँग्रेसने केलं, जनतेनं केलं, ते एका विश्वासानं की मी न घाबरता
जो कोणी चुकेल त्या चुकीवर बोट ठेवेल आणि त्याप्रमाणे मी केलं. फार त्यावेळेला आणि ह्या सगळ्या लोकांच्या विरुद्ध बोलताना फार आनंद वाटतो अशातला भाग नाही. पण राजकारणामध्ये ते जर टोलवीत असेल तर मला सुद्धा टोलवावंच लागणार ना. आता तुम्ही म्हणता की लहान मुलं होती त्यांना म्हणजे कडेवर म्हणा खांद्यावर खेळवलं, खरं आहे. पण ते जर आता मला जर एखाद्या लखोबा या नावाने बोलायला लागले, बाळासाहेब बोलतात म्हणून हे बोलतात, तर मी काय बोलू त्यांना? ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न असेल. परंतु तरीसुद्धा तुम्हाला सांगितलं, मी वैयक्तिकरित्या कुणाचा द्वेष करणारा माणूस नाही. उलट त्यांचं सरकार असताना अरे विरोधी पक्षनेता म्हणून माझा बंगला तोडून 100-200 माणसं आत घुसवून ठार मारण्यापर्यंत जर ही माणसं जर गेली असतील तर त्यांना विचारा की त्यांच्या भावनांचा प्रश्न, त्यांच्या भावना कशा आहेत त्या. माझ्या भावना तशा नाहीत. मी आज सत्तेवर असताना सुद्धा मुद्दाम होऊन असं काही केलं नाही. ते खरं खोटं काय वाटेल ते बोलत असतात, परंतु मी माझी मर्यादा नाही सोडलेली आहे. भुजबळ साहेब, सगळ्या महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला पडलेला एक प्रश्न आहे. राजकीय विचार, त्यातली युद्ध, त्यातली वादळ सगळी असतात. छगन भुजबळ या व्यक्तीला, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना नाही, छगन भुजबळ या व्यक्तीला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नेमकं काय वाटतं आज या मितीला? एक व्यक्ती म्हणून मी विचारतोय. एक व्यक्ती म्हणून प्रेम वाटतं, आदर वाटतो. परंतु त्यांचे जे विचार जे आहेत ते आता मांडतायत, ते विचार असं वाटतं की खरोखरच भविष्यामध्ये या देशामध्ये यादवी युद्ध निर्माण करणारे आहेत आणि म्हणून त्या विचाराला विरोध करावासा सुद्धा वाटतो. व्यक्ती म्हणून किती प्रेम आणि आदर जरी वाटत असलं तरी त्यांचे विचार आजचे जे आहेत, हे विचार त्यांच्या मनामध्ये त्या विचाराच्या पाठीमागे काही भावना असतील, परंतु ज्या ते पेरतायत त्याच्यातून का निश्चितपणे म्हणजे उगवणार आहे. त्यांचं आज केंद्रामध्ये सरकार आहे, मंत्री आहे, आर्मी आहे, सगळं काय त्यांच्या हातात असताना सुद्धा हे असं कायदा बाह्य जाऊन या गोष्टी करण्यासाठी ते प्रवृत्त जेव्हा करतात, तेव्हा मला असं वाटतं की त्यांचं कुठेतरी चुकतं आहे. आणि त्यांच्या मनातल्या भावना जरी काही असल्या तरी जे बाहेर ते बोलत आहेत, त्यांचा जो कार्यक्रम ते आखतायत, तो कार्यक्रम हा लोकांना चुकीच्या मार्गानं नेणारा आहे, दंगे घडवणारा आहे. आणि म्हणून त्यांना विरोध करतो मी. बाकी व्यक्ती म्हणून निश्चितपणे अतिशय आदराची भावना आहे, प्रेमाची भावना आहे आणि व्यक्तिगत ती कायम राहील. भुजबळ साहेब, इतकं सगळं असलं तरी सुद्धा दोन कुटुंब किंवा दोन कुटुंबातले संबंध हे आत्ता कसे आहेत, तुम्ही आणि ठाकरे साहेब? असं आहे की मी अजून बाळासाहेब ठाकरेंशी गेल्या 12 वर्षामध्ये कधीही आम्ही एकमेकाला पाहिलेलं नाही आणि बोललेलो सुद्धा नाही. आता एक आहे की उद्धव ठाकरे किंवा त्यांची घरची मंडळी अशी कुठच्या तरी कार्यक्रमाला अशी एकमेकाला क्रॉस होताना नमस्कार चमत्कार होतो. विशेषतः म्हणजे मुलं जे आहेत, समीर आहे, पंकज आहेत, हे सुद्धा कधी कधी कार्यक्रमात त्यांना भेटले तर ते बोलतात, परंतु त्यापेक्षा जास्त नाही. भुजबळ साहेब, आज आपण अनेक विषयांवरती चर्चा केली. तुमची व्यक्तिगत मतं तुम्ही मांडलीत, आयुष्यातले अनेक टप्पे खुलेपणाने, मोकळेपणाने आणि खरोखर या आपल्या कार्यक्रमाच्या शीर्षकाप्रमाणे दिलखुलास तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात. त्याबद्दल अल्फा मराठी वाहिनीच्या लाखो दर्शकांतर्फे आपले मनपूर्वक आभार. या गप्पांचा पुढचा भाग आपण सादर करणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 10:30 वाजता. नमस्कार.